नमस्कार मित्रांनो, मी मारुती काळजाते या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो. आज आपण आळंदी पुणे रोडवरील साई मंदिर आणि थोरल्या पादुका मंदिर या ठिकाणी आहोत. चला तर तिथं ज्ञानेश्वरांचं मंदिर आहे थोरल्या पादुका मंदिरामध्ये, तर तिथंही दर्शन घेऊ. तर मित्रांनो, हा समोर जो आपल्याला बोर्ड दिसतो, हे प्रवेशद्वार दिसतं, हे आहे सुंदर आकर्षक साधेपणानं भरलेलं उंच शिखर असलेलं हे संत श्री ज्ञानेश्वरांच्या पवित्र अशा पादुकांचं मंदिर असलेलं ठिकाण. हा भगवा ध्वज असा आपल्याला आसमंतामध्ये फडकताना दिसतोय. हे पाहून आपलं मन नक्कीच भावनेनं आणि श्रद्धेनं भरून येत असणार. हे पहा कसा भगवा फडकतोय. या प्रवेशद्वारातून आपण आतमध्ये प्रवेश केल्यानंतर आपल्याला अशी झाडं दिसतात आणि भव्य ध्वज छोटे छोटे, आणि हा उंच मोठा भगवा ध्वज दिसतो जो आसमंताला साथ घालतोय. आपल्या हिंदू धर्माचं पावित्र्य हा आसमंतामध्ये फडकवताना आपल्याला दिसतो. आणि समोर वारकरी श्रद्धेचं असं असलेलं हे वारकरी शिल्प आपल्याला समोर दिसतं, आणि ह्या शिल्पाकडं पण आपण जाणार आहोत. त्या अगोदर आपण हा पालखी सोहळा दाखवणारा जो आपल्याला खाली शिल्प दिसतं, ते शिल्प हे आपण पाहून घ्या. आणि त्याच्यावरती वारकरी शिल्प आपल्याला दिसून येतं. तर हे आहे थोरल्या पादुका मंदिर. ह्या थोरल्या पादुका मंदिराचं बांधकाम दगडामध्ये झालेलं आपल्याला दिसून येतं. भव्य असा मोठा परिसर या ठिकाणी आहे. इथं छोटंसं एक मारुती मंदिर आपल्याला दिसतं, आणि त्या मंदिरात आपण दर्शन घेतल्यानंतर त्याच्या अगदी समोरच मग आपल्याला मोठं मंदिर, पादुका मंदिर आपल्याला पाहायला मिळेल. इथला हा परिसर आणि इथलं हे पादुका मंदिर म्हणजे मोठी श्रद्धा आणि आस्था असलेलं मोठं मंदिर आहे. हे श्री संत ज्ञानेश्वर महाराज थोरल्या पादुका मंदिराचं आपण मुख्य प्रवेशद्वारातून आत आल्यानंतरचं हे गाभाऱ्यात दर्शन घ्यायला जातानाचं हे परिसर आपल्याला समोर दिसतो. आपण मंदिरामध्ये प्रवेश केल्यानंतर आपल्या नजरेस अगोदर पहिलं जे पडतं ते म्हणजे संत श्री ज्ञानेश्वर महाराजांची भव्य दिव्य अशी मूर्ती. हे मोठं मंदिर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. संत ज्ञानेश्वर माऊली महाराज यांची संजीवन समाधी याच आळंदी या ठिकाणी आहे. त्याच रोडवरचं हे मंदिर. अगदी कमी वयात ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून या जगाला ज्ञान दिलं आणि जगासाठी पसायदान सुद्धा मागितलं. त्या ज्ञानेश्वर माऊली म्हणजे आपल्या सगळ्यांसाठी अभिमानाची आणि समाधानाची गोष्ट आहे. हे इथलं शांत वातावरणातलं आणि त्यात अतिशय प्रसन्न अशी ज्ञानेश्वरांची भव्य दिव्य अशी मोठी मूर्ती आपल्याला या ठिकाणी, तिचं आपण दर्शन घेऊया. आणि याच भव्य दिव्य मूर्तीच्या पाठीमागं विठ्ठल रुक्माईची भव्य दिव्य मूर्ती आपल्याला पाहायला मिळते. तिथंही आपण दर्शन घेऊया. चला. आणि ह्याच त्या संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पादुका, ज्याच्या नावानं किंवा जे मंदिर या ठिकाणी आहे त्याच त्या संत ज्ञानेश्वर माऊली महाराजांच्या पादुका. आणि या ठिकाणी कायम भाविक भक्तांची मोठी गर्दी आपल्याला पाहायला मिळत असते. सकारात्मक भरपूर अशी ऊर्जा देणारं हे पवित्र असं ठिकाण आहे. या ठिकाणी येण्यासाठी आपल्याला पुण्याकडून आळंदीकडे येताना डाव्या हाताला ते मंदिर आपल्याला पाहायला मिळतं. आणि आळंदीकडून आपण ज्यावेळेस पुण्याकडं येतो त्यावेळी हे आपल्याला उजव्या बाजूला भव्य असा मोठा भगवा ध्वज दिसतो. आणि त्या ध्वजाजवळ आल्यानंतर आपल्याला हे मंदिर दिसतं. हे समोर आपल्याला दिसतं हे काळं दगडातलं जे शिखर दिसतंय उंच, हेच ते मंदिर आहे. इथे येताच आपल्याला नेहमीप्रमाणे भजनं आणि त्या ठिकाणी वारकरी मोठ्या संख्येनं गर्दी करताना दिसत असतात. आज आपण थोडं उन्हाच्या वेळेत आल्यामुळं आपल्याला फक्त इथं भजन चालू असलेलं दिसतं. प्रसन्न अशा वातावरणात हे भजन आणि त्याचा आस्वाद घेण्यासाठी आपणही या ठिकाणी 2 मिनिट थांबूया. हे मोठमोठे खांब आणि याच मंदिराला एक तळमजला पण आहे, खाली आपण पाहूया. तर मित्रांनो, इथं अनेक पर्यटक सुद्धा भेट देत असतात. दर्शन घेतल्यानंतर
आपण आता बाहेर निघाल्यानंतर आपल्याला भिंतीवरली कोरलेली शिल्प आणि या ठिकाणचं वारकरी शिल्प आपल्याला समोर नजरेस पडतं. या ठिकाणी अनेक ठिकाणून लोक दर्शनासाठी आणि पर्यटनासाठी येत असतात. तर इथलं हे सुंदर असं वातावरण आणि त्यात टाळ मृदुंगांचा गजर, भजन या गोष्टीमुळं आणखीन या भक्तिमय वातावरणामध्ये या गोष्टींमुळे भर पडत असते आणि श्रद्धाळूंना या ठिकाणी परत परत नक्कीच यावंसं वाटत असतं. मंदिराच्या परिसरामध्ये समोरच्या बाजूला अशी छोटी मोठी फुलं झाडं आणि अशी आकर्षक वाटणारी झाडं या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. आणि याच ठिकाणी आपल्याला हे समोर वारकरी शिल्प दिसतं. त्याला आपण म्हणजे दिंडीत चालताना जशा प्रकारचं लोक चालतात तशा प्रकारचे शिल्प असल्यामुळं आपण त्याला आपल्या हिशोबाने त्याला दिंडी शिल्पसुद्धा आपण म्हणू शकतो. असं ते शिल्प आणि समोर असं स्वच्छ निर्मळ इतकी प्रकाश योजना केलेलं आणि ही फुलझाडं लावलेलं हे वातावरण पाहून आपल्याला या ठिकाणी पर्यटनाला सुद्धा यायला पाहिजे असं वाटतं. ज्यांची श्रद्धा असते ते तर येतातच, पण जे लोक नास्तिक असतात अशांसाठी सुद्धा या ठिकाणी पाहण्यासारखं भरपूर आहे. या ठिकाणी आपण आल्यानंतर हिरवगार गवत ही अशी बैठक व्यवस्था केलेलं हे बांधकाम आणि मोठा परिसर, ज्या ठिकाणी भरपूर शांतता आणि भिंतींवरती जागोजागी कोरलेली अशी वेगवेगळी शिल्प की जे अभंग किंवा भजन, कीर्तन, दिंड्या अशा प्रकारची वेगवेगळी शिल्प आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात. म्हणून पर्यटक या ठिकाणी नेहमी येत असतात. अशा या उघड्या आभाळाखाली ही सगळी शिल्प दगडाची जरी असली तरी आपण याकडे पाहिल्यानंतर आपल्यामध्ये भावना निर्माण व्हाव्यात, आपल्यामुळे भक्तिरस निर्माण व्हावा अशाच प्रकारची ही शिल्प आपल्याला या ठिकाणी दिसून येतात. आपणही या ठिकाणी कधी आला असाल तर नक्की सांगा. या ठिकाणी चांगली झाडं असल्यामुळं आणि त्याचबरोबर अशी भिंतीवर कोरलेली शिल्प आपल्याला पाहायला मिळतात छोटी मोठी. त्याचबरोबर अभंग या भिंतीवरती आपल्याला कोरलेले लिहिलेले दिसतात. असे आकर्षक अशी शिल्प त्या काळातली जी वारकऱ्यांच्या जीवनाशी, वारकऱ्यांच्या भक्तिमय गोष्टींशी निगडीत आहेत अशा प्रकारची या ठिकाणी शिल्प आपल्याला दिसून येतात. आणि या ठिकाणी काही इथल्या विहिरीबद्दल, इथल्या स्थळाबद्दलची माहिती या ठिकाणी या बोर्डावरती आपल्याला कोरलेली दिसून येते. तर मित्रांनो, हेच क्षेत्र आहे थोरल्या पादुका मंदिराचं. त्या क्षेत्राच्या ठिकाणची ही आपल्याला दिसत असलेली दृश्य अशी छोटी छोटी फुलझाडं आणि संपूर्ण भिंतींवरती कोरलेली ही शिल्प वेगवेगळ्या आकारातली, वेगवेगळ्या भावना दर्शवणारी आणि वेगवेगळे प्रकार या शिल्पांचे आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतील. असे ह्या सगळ्या भिंती रंगवलेल्या किंवा तशा शिल्पांनी आपल्याला गच्च भरलेल्या दिसतील. आणि काही ठिकाणी अभंग किंवा या परिसराची माहिती देणारे बोर्डसुद्धा आपल्याला पाहायला मिळत असतात. असे वेगवेगळे शिल्प आपल्याला या ठिकाणी तुकाराम महाराज आणि विठ्ठलाचं हे शिल्प दिसून आलं. असं हिरवगार झाड आणि अशी हिरवीगार झाडं या ठिकाणी आपल्याला दिसून येत असतात. मित्रांनो, या ठिकाणी आपण नक्कीच यायला हवं आणि आपल्यातली आध्यात्मिकता जागी करून घ्यायला हवी. आपण ज्यावेळेस या ठिकाणी परत आलो त्यावेळेस थोडंसं अंधार पडला होता, लाईट लागली होती. त्यामुळं तर अजून हे परिसर ह्या मंदिराचा भाग, इथला परिसर अत्यंत शोभनीय, प्रेक्षणीय असा वाटत होता. आपणही नक्की या ठिकाणी या आणि याचा आनंद घ्या. ही संध्याकाळी अशी हिरवीगार रोपटी झाडं, फुलझाडं आपल्याला अतिशय सुंदर दिसतात. कारण आता लाईट लागली आहे, थोडासा अंधार पडला आहे. तर ही शिल्पसुद्धा आता या प्रकाशानं उजळून निघालीत आणि आपल्या मनातल्या भावना, आपला जो काही धर्माविषयीचा आदर असेल, वारकरी संप्रदायाविषयीचं आपलं जे प्रेम असेल ते या ठिकाणी आपल्या मनातून परत परत एकदा दिसून येत असतं. हा असा भगवा ध्वज फडकताना पाहून अशा उंच नभाला गवसणी घालणारा हा तो आपल्या धर्माचा म्हणजेच संप्रदायाचा, वारकरी संप्रदायाचा हा फडकतानाचा ध्वज पाहून आपलं ऊर नक्कीच भरून येत असतं. तर मित्रांनो, ज्यावेळेस आपण पुणे आणि आळंदी परिसरात असाल त्यावेळेस या ठिकाणी येऊन या वारकरी संप्रदायाची परंपरा दर्शवणारे हे हुबेहूब शिल्प आपल्याला दिसतात. हे पाहण्याचा लाभ घ्या. लहान मुलं, भाविक या ठिकाणी अशा सुंदर वातावरणाचा लाभ घेताना दिसतात. मोकळी हवा, अगदी उन्हाळा असला, कडक उन्हाळा असला तरी आता थोडंसं
7 वाजायचा वेळ झालेला असेल अशा प्रसंगी या ठिकाणची स्वच्छ आणि ताजी हवा ती गार आहे. मस्त शरीराला त्या गार हवेने स्पर्श केल्यानं मनाला सुद्धा या ठिकाणी गारवा मिळतो. आणि दुसरं कारण म्हणजे ही अशी शिल्प, ही वारकरी शिल्प, ज्याच्यामुळे आपल्या मनात असलेली आपली वारकऱ्यांविषयीची आदराची भावना पुन्हा पुन्हा आपल्या मनामध्ये जास्त प्रमाणात निर्माण होते. आणि हे भजनातली दिंडीतली अशी ही शिल्प आपल्याला या ठिकाणी दिसतात. तर मित्रांनो, अशा पवित्र ठिकाणी आल्यानंतर आपल्या मनातली श्रद्धेची भावना नक्कीच जागृत होत असते. या शिल्पामध्ये तुळशीच्या माळा, मुखात नाम, हातात टाळ, मृदुंग अशी वारकरी वेशातली ही शिल्प आपण पाहिली तर हे आपल्या वारकरी संस्कृतीतलं जिवंत प्रतीक म्हणता येईल. इथे रात्री प्रकाशात झाडं, फुलं आणि परिसर पाहण्यासारखा दिसतो. दिंडीत चालताना, अभंग म्हणताना अशी असलेली ही शिल्प पाहून आपल्या मुखातून ज्ञानोबा, तुकाराम किंवा विठ्ठल विठ्ठल असं मुखवाटे नक्कीच बाहेर पडत असतं. तर मित्रांनो, हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर माझ्या मारुती काळदाते या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. नमस्कार, धन्यवाद. रामकृष्ण हरी. ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा तुकाराम.